त्या वेळेचं महत्त्व समजता कमी शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। व्यासपीठावर उपस्थित ज्यांच्या माध्यमातून हे शिबिर यशस्वी झालं, ज्यांनी आमच्या या सर्व चिमुकल्या ताईंना या ठिकाणी सहारा दिला, सावली करून दिली, अशा आमच्या सन्माननीय सुमनताई भालदाने, संचालिका बालाजी विद्यामंदिर, आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी या शिबिराला सुरुवात झाली असे आमचे हरिभक्त परायण रामेश्वर दादा पाटेखेडे, त्यांचे सहकारी श्री भुजंगरावजी देशमुख, या ठिकाणी उपस्थित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम केंद्रीय प्रचार विभागाचे सन्माननीय सदस्य ॲडव्होकेट वंदनजी कोहाडे दादा, अकोला जिल्ह्याच्या अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ महिला शाखेच्या सन्माननीय अकोला शहर सेवाधिकारी सौ नूतनताई कोहाडे, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय घोंगटे दादा, देशमुख दादा, आमच्या अकोल्याचे गाडगे महाराज, खेडकर दादा, श्री संजय दादा वाघमारे सर, गजाननरावजी कडू, आमच्या अकोला शहराचे सचिव आहेत, या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या माध्यमातून सुंदर महाराजांनी म्हटलं होतं की अब साधन बदलाना होगा, घर घर यही गाना होगा, त्या विचाराला आमच्या अश्विनीताईंनी कुठेतरी मार्ग सुचवला आणि ज्या विषयात सध्या समाजाची रुची आहे असा विषय डोळ्यासमोर ठेवून एक आगळ्या वेगळ्या धूनच्या माध्यमातून योगा करून घेण्याची कला त्यांनी नक्कीच या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये पुरवली। मुक्ताताई ज्यांच्या माध्यमातून आज मुक्ताताईच्या हातात लाठी एकटीच्या होती, पण अकोला शहरातल्या या 50-60 मुलींच्या हातात सुद्धा तिनं लाठी देऊन परत आम्ही जिजाऊ असल्याचं, सावित्री असल्याचं, अहिल्या असल्याचं सिद्ध करून दिलं। या ठिकाणी उपस्थित आमच्या स्वातीताई, या ठिकाणी चंद्रकांतजी अवचार सर, भीमरावजी पाटेखेडे दादा, रोहिणीताई, प्रियाताई, गावंडे मॅडम, वाघदादा, सुरभीताई, या ठिकाणी उपस्थित श्री गोवर्धनजी खवले दादा, व्यासपीठावर उपस्थित संतनगरी शेगावचे शहर सेवाधिकारी श्री वसंतरावजी बोराडे दादा, श्री दिगंबररावजी, श्रीकांतदादा भालदाने दादा, श्रीकांतदादा भालदाने, गोपालदादा भेले, दिलीपदादा, पंकजदादा गवानकर, धोटेदादा, शिंदेदादा, काकडदादा, देशमुख दादा, सर्वांचे नाव याच्यासाठी घेतोय की माझं भाषण कमी करील, पण तुमचं नाव घेणं हेच माझं आज भाषण आहे। तुम्ही सर्वजण जर नसते तर कार्यक्रमच उभा झाला नसता, आणि म्हणून वंदनीय राष्ट्रसंताच्या या कार्यात तुमचा जो हातभार लागला तो परत पुन्हा कायम राहावा, म्हणून मला असं वाटते ती सूचना गुरुकुंजातून मला असावी। आणि त्यामुळे या ठिकाणी उपस्थित शिंदे दादा, गावंडे दादा, काकडदादा, देशमुख दादा, निंबूबाजी ढोरे, देशमुख मॅडम, टाले मॅडम, ज्यांनी या कार्यक्रमाचा एकही फोटो सोडला नाही, सगळे फोटो आपल्या मोबाईलमध्ये कव्हर केले, विष्णुपंतजी धोटे, रामरतनजी घावड दादा, MCN यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हा कार्यक्रम पोचवत आहेत। आणि चिमुकले बालगोपालांनो, फक्त एक उदाहरण देणार आणि भाषण संपवणार। श्री गुरुदेव की। पालक वर्ग आणि माझ्या चिमुकल्या ताईंना एवढंच हरिओम। या मुलांचं 10 दिवसाचं शिबिर आजपासून संपलं, आता 355 दिवसाचं पालक वर्गाचं शिबिर उद्यापासूनचं घरी सुरू झालं। कारण 10 दिवस ज्यांना शिकवलं हे टिकून ठेवण्याची जिम्मेदारी पालक वर्गाची आहे। त्यामुळे पालक वर्गाने उद्याची तयारी ठेवायची, नाहीतर आमची ताई म्हणेल आई किती वाजले, चल झोप, आज शिबिर थोडी आहे, झालं शिबिर तुझं। शिबिर 355 दिवस तुम्हाला घ्यायचं आहे, तर म्हणता येईल की आमच्या रामराव पाटेखेडे दादांनी, आता ठाकरे महाराजांनी सर्व परिचय पाटेखेडे परिवाराचा दिला, आमच्या स्वातीताईचा दिला, सुंदर असं संचलन स्वातीताई प्रत्येक कार्यक्रमात करतात।
पाटेखेडे परिवारातले सगळे सदस्य इथं हजर आहेत. एका सदस्याचं नाव घ्यायचं राहिलेलं आहे ज्यांनी हा सगळा परिवार जोडला, आणि त्या आमच्या अहिल्याबाई होळकरांचं नाव आहे वत्सलाबाई पाटेखेडे. आणि डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, मला दादांना आधीच सांगितलं, त्यामुळं त्या घरी आहेत. एक व्यक्ती घरी ठेवला, पण सर्वजणांनी आज या ठिकाणी हजेरी लावली. स्वातीताई, तुमचं तर कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुमच्या आईचं दर्शन मी नक्कीच घेईल ज्या ठिकाणी तुम्ही भेट करून देसाल. आज परिवारात सुख आणि दुःख, कारण वंदनीय राष्ट्रसंतांनी सांगितलं, सुख दुःख भोग सारे चुक तीन हे कुणाला, तो संत देव साधू राजा किंवा प्रजेला. प्रत्येकाच्या घरी सुख दुःख येणार आहे आणि हीच खरी परीक्षा आहे. महाराज म्हणतात, आता तुमच्या घरी दुःखाचा डोंगर कोसळला, आता माझं काम करून दाखवा. पाटेखेडे परिवाराने सांगितलं, डोळ्याचं ऑपरेशन काय, याच्यापेक्षा मोठं संकट आलं तरी चालेल, घरातले सगळे सदस्य आम्ही महाराज तुमच्या कामासाठी आणून बसू. आणि म्हणूनच महाराजांनी सांगितलं, मेरा एक दिन का काम ईमानदारी से करके बताओ. महत्वाचं सांगतो, मेरा एक दिन का काम ईमानदारी से करके बताओ, सारी जिंदगी सवर दूंगा म्हणतात. पुऱ्या जिंदगीचा जिम्मा वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात मी घेतो. आणि म्हणूनच या परिवारावर राष्ट्रसंताची कृपा आहे. आज शेवटी एवढीच विनंती करेल, माझ्या चिमुकल्याताई बसलेल्या आहे, तुम्ही शिबिरात आल्या म्हणून बरं झालं. ज्या मुली शिबिरात नाही आल्या अशा मुलींच्या आम्ही अनेक ठिकाणी भेटी घेतल्या आणि आम्हाला समजलं की तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे. 4 मुली होत्या परिसरातल्या. किती मुली होत्या? 4 मुली होत्या. आणि त्या 4 मुली काही शिबिरात गेल्या नाही, कधी संध्याकाळची सामुदायिक प्रार्थना केली नाही. झालं असं की 4ही मुलींनी डिग्र्या घेतल्या. पालकवर्गांसाठी सुद्धा विषय आहे, जर मुली शिबिरात नाही पाठवल्या तर काय होऊ शकते. 4 मुली शिबिरात काही आल्या नाही, शाळाच शिकत राहिल्या. खूप मोठ्या डिग्र्या जमा झाल्या. इतक्या डिग्र्या जमा झाल्या की फक्त डिग्र्याच जमा झाल्या, शाळाच माहित होती, बाकी विषय कुठलाच माहित नव्हता. आजच्या काळात एखादी डिग्री 4 मार्काची कमी असली तर चालेल, पण सुसंस्काराची डिग्री जर समोर आली तर आई वडिलांचं म्हातारपण सुखात आहे, एवढं लक्षात ठेवा. शेगाव शहराचा आताच संत नगरीचा आमचा बालसुसंस्कार शिबिराचा समारोप झाला. संत श्री गजानन महाराज संस्थानचे जे सर्वात पहिले अध्यक्ष होते हरिभक्त पारायण वैकुंठवासी पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे चिरंजीव आदरणीय गणेश ज्ञानेश्वर दादा पाटील त्या कार्यक्रमाला होते, ज्यांचं इंजिनियर कॉलेज आहे. त्यांनी सांगितलं की मी इंजिनियर कॉलेज चालवतो, पण आवर्जून माझं सांगणं हे आहे की त्या इंजिनिअरिंग मध्ये 4 मार्क कमी पडले तर चालतील, हे मार्क पुरे असले की जीवनच बनून जाते. आणि म्हणून हे जीवन तुमचं बनावं त्यासाठी आमची इथली गुरुदेव सेवा मंडळाची सगळी टीम हे काम करते. 4 मुली होत्या. किती मुली होत्या? 4 मुली. पण शिबिरात कधी गेल्या नाही, सामुदायिक प्रार्थना कधी केली नाही, हातात लाठीकाठी घेतली नाही, योगा केला नाही, श्लोक कोणताच पाठ नव्हता, भजन पाठ नव्हतं. असं करता करता मुली तर मोठ्या झाल्या, पण कोणी नोकरी द्यायला तयार नव्हतं. मग घरी बापांनी सांगितलं की मुली आजकाल काय मुलाच्या बरोबरीत काम करतात. बरं मग काय करायचं, तुम्हाला काही येत नाही, एक काम करा म्हणे, ट्रॅक्टरचं गॅरेज टाकून द्या. शेजारी काका होते, त्यांनी सांगितलं म्हणे ट्रॅक्टरचं गॅरेज टाका तुम्ही 4घी मिळून. असं करायचं का? आणि 4-5 माणसं कामाला ठेवा मेकॅनिकल. बरं घेतलं दुकान. आता कधी शिबिरातच आली नव्हती, त्यामुळे बुद्धी नव्हती, फक्त शाळेचं सर्टिफिकेट होतं. बुद्धी नसल्यामुळे काय झालं, दुकान तर घेतलं. 1 महिना झाला, काकाने विचारलं दुकान कसं चालू आहे आता गॅरेज तुमचं? म्हणे एकही ट्रॅक्टर नाही आला आमच्या इथे. अरे असं कसं झालं? उद्या मी तुमचं दुकान पाहायसाठी येतो. गेले काका दुकान पाहायला. या 4 मुलींनी दुकान टाकलं होतं 4थ्या माळ्यावर. ट्रॅक्टर कसा चढवायचा पायऱ्यावरून? काका म्हणे अरे मूर्ख मुली, ट्रॅक्टर गॅरेज खाली असते, हे जमीन फ्लोअरला असते, आम्हाला का माहित असं असते? म्हणे तुम्ही शिबिरात गेल्या नाही म्हणून तुम्हाला माहित नाही. मग आता एक काम करा, या दुकानातला सर्व माल विका. हा कॉलेजला जाणारा रस्ता आहे, शालेय रस्ता आहे, शाळेचे विद्यार्थी इथून जातात, तुम्ही शाळेचं सगळं साहित्य भरा आणि हे ट्रॅक्टरचं सगळं सामान विकून टाका. विकलं सगळं, भरलं शाळेचं सामान. परत 1 महिना झाला, काकाची भेट झाली. काका म्हणे आता बरोबर चालू आहे दीदी दुकान, एकही विद्यार्थी नाही आला म्हणे साहित्य घ्यायला. अरे असं कसं झालं? उद्या येतो दुकान पाहायला. गेले काकाने खालूनच ते दुकान पाहिलं. अरे म्हणे मूर्ख मुली, त्या ट्रॅक्टर गॅरेजचं बोर्ड तर बदल आधी. म्हणे आम्हाला काय माहित, सामान बदललं तर बोर्डही बदलावं लागते. म्हणे तुम्ही शिबिरात कधी गेलेच नाही तर तुम्हाला काय माहित आहे. आता काय करायचं? म्हणे आता एक काम करा, तुम्ही गजानन महाराज शेगावला जा. बरं मग एक ॲटो घ्या मस्त, आणि 4घी आहे ना तुम्ही, मस्त तास ठरवून घ्या.
प्रत्येकाने तेवढ्या तासात गजानन महाराज मंदिर ते रेल्वे स्टेशन भक्तांना घेऊन जायचं 20 रुपये सीट प्रमाणे. तुम्हाला उपजीविका तिथे उपलब्ध होऊन जाईल. हे तर फार सोपी आहे काका. आम्ही उद्याच घेतो ॲटो. विकला जो होता तो माल दुकानातला सर्व घेतला ॲटो. 2 महिन्यानं काका गेले शेगावात. आता बरोबर चालू आहे ना तुमचं. काय म्हणे एकही पॅसेंजर नाही बसला आमच्या ॲटोत. तर अरे असं कसं झालं. मी येतो उद्या पाहायला. गेले काका पाहायसाठी. आता या किती जणी होत्या. 3 बसल्या मागच्या सीटवर आणि 1 समोरच्या सीटवर स्टेरिंगवर. आणि लोकांना भक्तांना म्हणे तुम्हाला कुठं जायचं. आता भक्तांनी काय डोक्यावर बसायचं काय. काका म्हणे अशी दुकानदारी नाही चालत. म्हणे आम्हाला काय माहित कसं करावं लागतं. अरे म्हणे तिघी खाली उभे राहत जा ना. आम्हाला काय माहित म्हणे की असं करावं लागते म्हणून. म्हणे तुम्ही शिबिरात नाही गेल्या ना. आता काय करायचं ते म्हणे काका आता तुम्ही काही सांगू नका. आता आम्हीच करतो काय करायचं. तर राग राग 4 मुली बोलल्या काकाशी म्हणे आता हा ॲटो उंच टेकडीवर घेऊन जातो. तिथून हा ॲटो ढकलून देतो. घेऊन गेल्या 4 मुली राग राग ॲटो. काकाला वाटलं आपण जर नाही गेलं तर मुली खरंच ॲटो ढकलून देतील. काका धावतच गेले मागून. ह्या 4 मुली शिबिरात न जाणाऱ्या थकल्या होत्या आणि त्या ॲटोला डोकं टेकून बसल्या होत्या. काका गेले. काका म्हणे काय झालं मुलींनो ॲटो ढकलायला आले होते ना. काय करावं म्हणे काका देवही साथ नाही देऊन राहिला. दोघी समोरून लोटून राहिलो म्हणे आम्ही. दोघी मागून लोटून राहिलो तरी ॲटो पळून नाही राहिला म्हणे. कसं करता. आणि म्हणून जर आपल्या घरात अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपल्या घरची डिग्रीला काही किंमत नाही. जीवनाची अवांतर शिक्षणाची जर खरी शिदोरी मिळत असेल तर त्याचं नाव गुरुदेव सेवा मंडळ आहे. आणि म्हणून गुरुदेव सेवा मंडळ माणसाला माणूस बनवणारी फॅक्टरी आहे. मानवरूपी जन्मात आले तुम्ही. मानवरूपी पेपर सुंदर सोडवता आला पाहिजे. तो सुंदर सोडवण्याचं काम गुरुदेव सेवा मंडळ करते. आणि म्हणून बोलायसारखं खूप आहे पण एवढं तपून राहिलं की आता जास्त बोलणं बरोबर नाही. तर तुम्ही तपसान माझ्यावर. आणि त्यामुळे सर्व आयोजकांना खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर शिबिर घेतलं. आणि तुमच्या शिबिराची नोंद आमच्या केंद्रीय प्रचार विभाग केंद्रीय कार्यालय गुरुकुंज आश्रमात नक्कीच माझ्या वतीनं झाली अशी समजावी. पुढच्या वर्षी हे शिबिर अजून आपण सर्वांनी ताकदीनं मोठं करूया. पालक वर्गांना विनंती हे शिबिर यांचं नाही आहे. हे शिबिर तुमचं आहे. या शिबिरात आपल्यालाही याच्यात आणखी काय सहकार्य करता येईल. कसं आहे शिबिर जितकं चांगलं करावं लागते. ते म्हणतात ना नो मनी तर पुसत नाही कोणी. मनी असल्याशिवाय शिबिर उभं राहत नाही. आणि म्हणून सर्वांनी मदतही करावी. तन मन धन देऊन या शिबिराला मोठं करावं अशी विनंती करतो. आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय गुरु. धन्यवाद दादा. यानंतर